तर आता नवीन बाजारात आलेलं हे फोल्डिंग एक्सटेन्शन स्टूल आहे, मार्केटमध्ये आलं आहे. ट्रॅव्हल अराउंड द वर्ल्ड विथ यू फोल्डिंग एक्सटेन्शन स्टूल. आणि ह्याचं म्हणणं आहे की 500 पाऊंडपर्यंतचं वजन हे झेलू शकतं. बॉक्सवर असं दिलं आहे कॅम्पिंग, फिशिंग, पार्टी. आणि इथं काय काय दिलं आहे, रवी ट्रेड अँड सर्व्हिस मुंबई, विशाल कॉर्पोरेशन. वा वा, महाराष्ट्रातच तयार झालं आहे. 999 किंमत आहे ह्याची, पण आपल्याला मिळालं आहे 634ला. ही MRP आहे. मोठ्या मोठ्या मॉलमध्ये मार्केटमध्ये ठेवलं तर आपण या किमतीला ठेवू शकतो. आता हे 999 किंवा 600 किंवा 634च्या योग्यतेचं आहे का चेक करूया आपण. फोल्डिंग एक्सटेन्शन स्टूल हे आधी असं असतं, छोटं, मग ओढलं की असं होतं, मग असं होतं, मग असं होतं. ठीक आहे. हे फोल्डिंग एक्सटेन्शन स्टूल आहे, 634 रुपयाचं. हे बघा, हे असं दिसतंय स्टूल. तर आता आई काढणार आहे, मोठं करणार आहे. हे बघा, स्प्रिंग आहे आतमध्ये. करा, लांब करा, करेक्ट. आणि फिरवा. हे फोल्ड मी इकडून धरतो, तू तिकडून धर. थांब, मला धरू दे. मी खालचं धरतो म्हणलं तर. हां, असं आपण करायचं. तू थांब, शांत बस. बस. आणि आता हे उभं करायचं. वा, बघा स्टूल बघा. हे अशा प्रकारचं स्टूल होतं मोठं केलं की. मग एक एक स्टेप कमी करत आपण त्याची हाईट कमी करू शकतो. पण मला नाही वाटत की हे स्टूल बेअर करू शकेल 500 पाऊंडाचा माणूस. फार तर 50 किलो, बरोबर ना? 100 किलोपर्यंत माणूस चालेल. हे बघा, स्टूल आहे. या स्टूलवर पाय देतोय मी पाय दिल्यावरतीच कसं आवाज बघा कसा येतो. कडकड तुकडे होतील अशी भीती वाटते. काही नाही. तर हे अशा प्रकारचं काय फोल्डेबल एक्सटेन्शन स्टूल नावाचा प्रकार जो दिला आहे, मला वाटतं हे फक्त कॉफी स्टूल म्हणून उपयोगाचं आहे. आपलं वस्तू ठेवायला. मला वाटतं माणसाला काय बसायला नाहीच, तात्पुरतं. पैसे फार घेतात, पण हे असं काहीतरी बनवतात. ते बॉक्स बघून. तर आता अशा प्रकारचं स्टूल तुम्ही घेताना विचार करा, खरंच चांगलं आहे नाही आहे. वाटतं माणसाला, पण नाही, आपलं रेग्युलर स्टूलच चांगलं. ठीक आहे. हे नवीन स्टूल विकत घेताना विचार करावा. बाय.